नमस्कार. रम्या आणि वसू आत्याच्या हाती तो पेनड्राईव्ह तर लागलेला असतो आणि तो पेनड्राईव्ह त्यांनी दुरुस्त केलेला असतो. त्यामुळे त्याच्यामधलं सगळं फुटेज त्यांना दिसत असतं. त्या दोघीही त्या फुटेज पाहत असतात. ते फुटेज पाहत असताना रम्या वसू आत्याला म्हणत असते, अगं आई, काव्याला भेटायला कोण आलंय हे तर आपल्याला समजतच नाही आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी वसू आत्या बोलते, अगं जरा धीर धरशील, एवढी कशाला घाई करतेस, जरा धीर धर ना. तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते, तू आई काय बोलतेस, कळतंय काय, धीर. अगं मला तर आता धीर धरवतच नाही आहे. खरं सांगायचं तर मला खूपच भीती वाटतेय. तेव्हा मोठ्यानी वसू आत्या बोलते, बस कर, अगं कशाला एवढी घाबरतेस, सगळं काही व्यवस्थितच होईल. अगं जरा धीर धर ना, आता झालंय ना व्यवस्थित, तू कशाला काळजी करतेस. तेवढ्यात तिथे जीवाची एंडी झालेली असते आणि जीवाला बघून मात्र रम्या आणि वसू आत्या हसायला लागतात. तेव्हा रम्या वसू आत्याला बोलते, म्हणजे असं आहे तर सर्व, म्हणजे जीवा आणि काव्या एकमेकांवरती प्रेम करायचे. कळतंय का आई तुला, सगळं काही समजतंय का. तेव्हा लगेच वसू आत्या म्हणते, हो सगळं समजतंय. आत्ता मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात, आता मला सगळं काही पटायला लागलंय. म्हणजे काव्या आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं. तेव्हा लगेच रम्या बोलते, हो, आणि आता याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि त्या काव्याला बोलतं करायचं. तेव्हा लगेच वसू आत्या बोलते, रम्या जरा धीर धर, रम्या काळजी करू नकोस, सगळं आपल्या मनासारखंच होईल. तेव्हा लगेच रम्या बोलते, आता धीर धरायला मला अजिबात वेळ नाही. आणि रम्या तो पेन ड्राईव्ह घेते आणि सरळ पार्थच्या रूमकडे जात असते. तेवढ्यात रम्याची नजर पार्थवरती पडते. पार्थ मानिनीशी बोलत असतो. त्यावेळेला पार्थ मानिनीला म्हणत असतो, आई, मी काव्यासाठी एक सरप्राईज आणलंय, ते सरप्राईज बघून काव्या खुश होतील ना. तेव्हा लगेच मानिनी बोलते, काय सरप्राईज आहे ते, मला दाखवशील का. तेव्हा लगेच पार्थ ते सरप्राईज मानिनीला दाखवतो. ते सरप्राईज बघितल्यानंतर मानिनी बोलते, अरे वा, किती छान मंगळसूत्र आहे हे, मला खरंच खूप आवडलं. तेव्हा लगेच मानिनी बोलते, खरं सांगू का पार्थ, काव्या खूप लकी आहे की तू तिच्यावरती एवढं प्रेम करतोस. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, नाही, मी खूप लकी आहे की काव्या माझ्या आयुष्यात आल्या. खरं सांगायचं तर काव्यामुळे प्रेम काय असतं हे मी शिकलो. तेव्हा मात्र मानिनी बोलते, खरं सांगू का पार्थ, तुमच्या या प्रेमाला कुणाचीही नजर लागू दे नको. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, नाहीच लागणार आमच्या प्रेमाला कुणाचीही नजर. आणि आई, मी कधीच माझ्यापासून काव्याला लांब जाऊ देणारच नाही. तेव्हा लगेच मानिनी बोलते, जा लवकर जाऊन मंगळसूत्र दे. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, नाही, हे मंगळसूत्र मी सर्वांदेखत काव्याच्या गळ्यात घालणार. हे ऐकल्यानंतर मानिनी बोलते, ठीक आहे, मग मी सर्वांना खाली बोलावते. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, चालेल. तेव्हा मात्र रम्या स्वतःशीच बोलते, नाही, पार्थला आता हा पेनड्राईव्हमधला व्हिडिओ नाही दाखवायचा. जेव्हा तो काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला जाईल तेव्हाच ह्या पेनड्राईव्हमधला व्हिडिओ त्याला दाखवून त्याला धक्का द्यायचा. काय आहे ना पार्थ, सॉरी, पण तू फक्त आणि फक्त माझाच आहेस आणि तू जर का माझा नसशील ना तर मी तुला दुसरं कोणाचंही होऊ देणार नाही. पार्थ, तू फक्त आणि फक्त माझाच आहेस आणि माझाच राहणार. तेवढ्यात पार्थ लगेच रूममध्ये आलेला असतो आणि तो काव्याला बोलतो, काव्या चला, आईने सर्वांना खाली बोलावलंय. तेव्हा लगेच काव्या बोलते, का, काही काम होतं का काकूंचं. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, आईनी बोलावलंय म्हटलं जावं तर लागणारच ना. तेव्हा लगेच काव्या बोलते, तसं नाही पार्थ, माझं तसं म्हणणंच नाही आहे. तर इकडे रम्या तिच्या रूममध्ये आलेली असते. त्यावेळेला वसू आत्या म्हणते, रम्या, अगं काय झालं, तू तर पार्थला व्हिडिओ दाखवायला गेली होतीस ना. तेव्हा लगेच रम्या बोलते, दाखवणार ना, मी पार्थला व्हिडिओ दाखवणार, पण आता मात्र मज्जा येणार आणि ती मज्जा बघायला तू सुद्धा यायचंयस माझ्यासोबत. तेव्हा लगेच वसू आत्या बोलते, काय झालंय रम्या, तुझ्या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही, प्लीज सांगशील का.
तेव्हा लगेच रम्या बोलते, कळेल कळेल, तुला सुद्धा अर्थ समजेल. आणि आता मात्र जास्त वेळ नाही लागणार, थोड्याच वेळात धमाका होणार, धमाका. हे ऐकल्यानंतर लगेच वसुआत्या बोलते, काय चाललंय? तेव्हा लगेच रम्या बोलते, थोडासा धीर धर. तर इकडे सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात. त्यावेळेला पार्थ आणि काव्यासुद्धा आलेले असतात. त्यावेळेला मानिनी बोलते, पार्थ, मी सगळ्यांना बोलवली आहे, आता तरी तू तुझं सरप्राईज काव्याला दे. त्यावेळेला लगेच काव्या बोलते, देशमुख, तुम्हाला मला सरप्राईज द्यायचं होतं तर मला इथे का बोलावून आणलं? आपल्या बेडरूममध्ये दिलं असतं तरी चाललं असतं ना, तुम्हाला सगळ्यांसमोर द्यायचं आहे का? तेव्हा लगेच पार्थ बोलतो, हो, कारण मला माझ्या नवीन आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आहे. काव्या, मी तुमच्यासाठी असं काही सरप्राईज आणलं आहे, ते सरप्राईज बघितल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल, तुम्ही आनंदी व्हाल. तेव्हा लगेच काव्या बोलते, काय आहे ते सरप्राईज, मला सांगाल का? तेव्हा लगेच पार्थ बोलतो, हो सांगतो ना. आणि पार्थ ते मंगळसूत्र काढतो आणि ते काव्याच्या हातात देतो. तेव्हा काव्या त्या मंगळसूत्राला बघून बोलते, काव्यार्थ. तेव्हा मात्र जीवा नंदिनीसुद्धा बघत असते. त्यावेळेला नंदिनी बोलते, वा पार्थ, एक नंबर मंगळसूत्र. ज्या मंगळसूत्राच्या ह्याच्यात तुमच्या दोघांचीही नावं आहेत. खरंच पार्थ, काय डोकं लावलंय तुम्ही. तेव्हा मात्र काव्या बोलते, खरंच खूप छान आहे. तेव्हा मानिनी बोलते, अगं ए काव्या, हातात काय घेऊन बसलेस, त्याच्याजवळ दे, तो तुझ्या गळ्यात घालेल. तेव्हा काव्या पार्थच्या हातात ते मंगळसूत्र देते. तेव्हा पार्थ बोलतो, मी घालू ना? तेव्हा लगेच काव्या बोलते, मग कोण घालणार? तुम्हीच तर घालणार ना. आणि लगेच पार्थ ते मंगळसूत्र घालायला जातो. तेवढ्यात रम्या बोलते, थांब थांब पार्थ, अरे एवढी काही घाई लागली आहे तुला. तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो, रम्या, आता काय तुझं आहे आणि तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस? रम्या, तू स्वतःचं बघ ना. तेव्हा लगेच रम्या बोलते, पार्थ, अरे ज्या बायकोच्या गळ्यात तू मंगळसूत्र घालतोयस त्या बायकोला आधी विचार तरी ती तिच्या प्रियकराला विसरले का म्हणून. तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते, काय चाललंय तुझं रम्या, मुद्दामून करतेस तो का तू हे सर्व? तेव्हा लगेच रम्या बोलते, शांत हो, अगं मी काहीच मुद्दामून करत नाही आहे, मलाच कळत नाही तू का अशी वागतेस. खरंच तुझ्या या सर्व गोष्टींमुळे ना त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच पार्थ बोलतो, रम्या, तुझं जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल, कारण तुझ्या या सर्व गोष्टी मला अजिबात पटत नाही, ते तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा लगेच रम्या बोलते, त्याची मलासुद्धा खात्री आहे, पण आता मात्र माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा बघितल्यानंतर तुला तर धक्काच बसेल. आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते, रम्या काय चाललंय? त्यावेळेला रम्या बोलते, मामी शांत हो. आणि लगेच रम्या पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि तो व्हिडिओ सर्वांना दाखवत असते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर पार्थच्या हातातलं मंगळसूत्रच खाली पडतं. तेव्हा मात्र रम्या पार्थला बोलते, पार्थ माझं ऐकून तरी घ्या. त्यावेळेला नंदिनी बोलते, जीवा, हे सर्व काय आहे? याचा अर्थ तुम्ही आणि काव्य एकमेकांना ओळखत होतातच, पण तुमचं एकमेकांवरती प्रेम होतं, तर तुम्ही आम्हाला का सांगितलं नाहीत? तुम्ही जर का आम्हाला सांगितलं असतं तर तेव्हाच तिथल्या तिथे प्रश्न सगळे सुटले असते. तुम्ही असं का वागलात? तेव्हा लगेच नंदिनी असं बोलताच काव्या बोलते, देशमुख माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, काय ऐकायचं राहिलंय? काही ऐकण्यासारखं ठेवलंयत का? मला खरंच खूप वाईट वाटतंय की तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे काव्या. तेव्हा मात्र काव्या हादरलेली असते. त्यावेळेला पार्थ खूपच चिडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर पार्थ काव्याला माफ करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.